जोडला जातो तेव्हा तो बनतो शब्द. ठीक आहे. तर इथे आपण काही शब्द लिहून दिलेले आहेत. तर आपल्याला करायचं काय आता, हे शब्द घ्यायचे आणि त्यांचे स्पेलिंग घ्यायचे आहे. तर बघा सुरुवातीला आहे म्या हा शब्द, नंतर का. बघा म्या हा शब्द कसा बनला, म अर्धा म अधिक त्याला जोडला या बरोबर म्या. का का कला क अर्धा क त्याला जोडला का, का बनला. अर्धा स त्याला जोडला या, तेव्हा तो बनला स्या हा शब्द बरोबर. अर्ध्या ज ला आपण जोडला या, तर तो शब्द बनला ज्या. स्पा अर्धा स त्याला जोडला पा, शब्द बनला स्पा. त्यानंतर बघा स्ना अर्धा स आणि त्याला जोडला आपण ना, तर तो शब्द बनला स्ना. तर आपण काय करू आता, हे शब्द लिहून दिलेले आहेत, याचे स्पेलिंग बघूयात. ठीक आहे. बघा मज स्पेलिंग बनतं यम, राईट. अँड देन याचं स्पेलिंग बनतं वाय ए, म्हणजे मॅचं स्पेलिंग बनलं यम वाय ए. त्यानंतर बघा का. आता का दोन वेळा आलेत ना, कला अर्धा क आणि त्याला जोडला का म्हणजे का, राईट. अर्धा स, सचा बनतो यस आणि याचा बनतो वाय, तर वर्ड्स बनला सॅ. ज्या जचा बनतो जे आणि याचा बनतो वाय ए बरोबर ज्या. त्यानंतर बघा स्पा, सचा बनतो यस आणि पचा बनतो पी, म्हणजे एस पी ए बरोबर स्पा. त्यानंतर बघा सा हा शब्द आहे, तर एस बरोबर सचं स्पेलिंग बनतं यस आणि नाचं स्पेलिंग बनतं यन ए. तसेच आता सा, ट्या, न्या आणि ह्या. आता याचे स्पेलिंग कसे बनवायचे, तर बघा स ला जोडला सा, अर्धा स त्याला आपण जोडला सा, तर तो शब्द आहे सा बरोबर. मग काय करायचं, सचा बनतो यस आणि साचा बनतो एस ए सा. ओके. देन टचा बनतो टी आणि याचा बनतो वाय ए, म्हणजे टी वाय ए बरोबर ट्या. आता नचं बनतं यन आणि वायचा बनतो यचा बनतो वाय बरोबर न्या.